झी 24 तास एक पाऊल पुढे। या माध्यमातून जो काही राजकीय लाभ उठवायचा आहे त्या दृष्टीने त्यांची ही सगळी रणनीती सुरू आहे। त्याच्यामध्ये संसदेचं कामकाज बंद पाडणं हा इश्यू एका विशिष्ट अशा वरच्या पातळीवर नेणं हे त्यांच्या राजकारणाचा भाग आहे आणि ते कुठचाही पक्ष निश्चितपणे त्या राजकारणासाठी स्वतंत्र आहे या लोकशाही व्यवस्थेमध्ये। त्यामुळे या ह्याच्यामध्ये तांत्रिकतेपेक्षा भारतीय जनता पक्ष यापुढच्या काळात कोणतं राजकारण करू पाहत आहे याची चिन्ह या निमित्ताने आपल्याला दिसून येत आहेत। एक आत्ता मध्यंतरी जेव्हा हा सगळा जो वाद सुरू झाला तेव्हा एक आशिफ सुद्धा आता ज्याला म्हणून एक पुडी सोडली गेली होती की भाजपचे सगळे लोक राजीनामे देतील। हो, पण ती म्हणजे एक प्रकारे एक अफवेसारखं होतं, कारण दुसऱ्याच दिवशी सुषमा स्वराज यांनी त्याचं खंडन करावं लागलं। याचं कारण असं आहे की अजून लोकसभेच्या निवडणुकीला 20 महिने जवळपास अवधी आहे। या पुढच्या काळामध्ये या वर्षाच्या शेवटी गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुका आहेत आणि पुढच्या वर्षी जवळपास 6-7 राज्यांमध्ये निवडणुका आहेत ज्याच्यामध्ये भाजपचीच राज्य आहेत, प्रामुख्याने कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्याच्यानंतर दिल्ली पण आहे। तर हे सगळं जेव्हा तुम्ही चित्र लक्षात घ्याल तेव्हा तुम्हाला हा जो काही वाद ज्या पद्धतीने पेटवला जात आहे आणि हा त्यांना सस्टेन करायचा आहे। म्हणजे आत्ता जर तुम्ही मला विचाराल तर हे जे संसदेचं पावसाळी अधिवेशन आहे हे आता 7 सप्टेंबरला जे संपणार आहे तोपर्यंत चालण्याची चिन्ह मला तरी दिसत नाहीत, किंवा आम्हाला इथे जी काही माहिती मिळते त्यानुसार हे संसदेचं अधिवेशन आता 7 तारखेपर्यंत असंच चालणार। रोज लोक येणार, गोंधळ घालणार, काय अमुक चोर आहे, पंतप्रधान चोर आहे वगैरे घोषणा देतील, ते बंद पडेल। सोमवारी याच्यातून काही मार्ग निघेल असं एकूण तरी चिन्ह अजून तरी आम्हाला दिसत नाही पॉझिटिव्ह। तर ते दिसत नाहीये। तर त्याच्यामुळे त्यांना एक तर त्यांची स्ट्रॅटेजी भाजपची ही आहे की इथे हे अधिवेशन संपवायचं, हा इश्यू संसदेबाहेर न्यायचा आणि हिवाळी अधिवेशन जे नोव्हेंबरच्या मध्याला किंवा 3ऱ्या आठवड्याला सुरू होईल तोपर्यंत कसं एकूण देशामध्ये रिस्पॉन्स आहे या इश्यूवर त्याचं सुद्धा त्यांना कुठेतरी अंदाज येईल आणि मग त्याच्यावर त्यांची पुढची हिवाळी अधिवेशनाची रणनीती ठरेल आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी आहेत। तोपर्यंत गुजरातची निवडणूक आलेली असेल। म्हणजे निवडणुकाच्या राज्यांमधल्या निवडणुका आहेत त्याच्या अनुषंगाने ही एक वातावरण निर्मिती भाजपकडून केली जाते आहे असं बागायतकरांना म्हणायचं आहे। सचिनजी, जो मुद्दा होता की काँग्रेसही दुसऱ्या ह्याच्यामध्ये तांत्रिकता तुम्ही सोडून द्या। हो, अगदी बागायतकरांचा मुद्दा लक्षात आला असेल तुमच्या। काँग्रेसनी ज्या प्रकारे खाणींचं वाटप केलं, परवाने दिले, हा मुद्दा तरी निश्चितपणे स्पष्ट आहे। हे तरी तुम्हाला मान्य आहे का की मला म्हणूनच म्हणायचं आहे की एकंदर ज्या चर्चेची आवश्यकता आहे ती होऊच दिली जात नाहीये। पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जनतेला ठरवू दे की काय याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय की नाही। आपण बोलणारे कोण आहोत? संसद ही त्याचं व्यासपीठ असतं आणि ते जनतेसमोर जात असतं आणि जनता पाहत असते। मला एवढं म्हणायचं आहे की आज ह्या पॉलिसीच्या संदर्भामध्ये एकंदर भूमिका घेतली आता आणि ह्यांनी जी भूमिका घेतली संसदेमध्ये ह्यांच्याबरोबर त्यांचे स्वतःचे सहकारी पक्षही नाहीत एनडीए मधले। म्हणजे जनता दल युनायटेडने त्याचा विरोध केलेला आहे। ह्यांनी स्वतःचा म्हणजे एक तर दायरा जो असतो, एक जी भूमिका असते ती सोडून जाऊन पश्चिम बंगालच्या आमच्या ममता बॅनर्जींना देखील त्याच्यामध्ये कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की याबरोबर म्हणून, तरी कोणीही त्यांच्याबरोबर आहे, फक्त भाजप एकाकी पडलेलं दिसतंय आता। म्हणूनच भाजपची भूमिका याबाबत काय आहे ही जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो घोटाळा आहे, तांत्रिक बाबी काय आहेत ह्याची चर्चा व्हायला पाहिजे, पण ती जर नसेल होत तर आम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरनं जनतेला कळवावं लागणार की कशा तऱ्हेने ह्या बाबतीमध्ये एकंदर भूमिका आहे। आज 98 ते 2004 ज्या वेळेला एनडीए सरकार होतं त्यामध्ये यांनी 33 खाणी अलॉट केल्या होत्या, त्यातल्या 19 ह्या प्रायव्हेट लोकांना दिल्या होत्या, प्रायव्हेट कंपन्यांना दिल्या। त्याच्याबरोबर 2004ला ज्यावेळेला युपीए गव्हर्नमेंट या सत्तेवर आलं पहिल्यांदा पंतप्रधानांनी सुतोवाच केलं की ह्याचं ऑक्शन झालं पाहिजे आणि हे ऑक्शन होणं ह्याकरता त्यांनी सहमतीची एक प्रक्रिया सुरू केली। या सहमतीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्या राज्यांची मतं आजमावली गेली आणि त्यावेळेला भाजप शासित जेवढे प्रदेश आहेत त्यातल्या वसुंधराराजे भोसले त्यावेळेला मुख्यमंत्री होत्या, त्यांनी ऑन पेपर ह्याला विरोध केला की जी पॉलिसी यांच्या एनडीए गव्हर्नमेंटमध्ये चालू होती, स्क्रीनिंग कमिटी जी करायची तीच राहू द्या।
दुसरी गोष्ट रमण सिंग यांनी विरोध केला. तिसरी गोष्ट तुमच्या मध्य प्रदेशच्या सरकारचा असेल किंवा मुरली मनोहर जोशी जे आता पीएससीचे अध्यक्ष आहेत त्यांनी विरोध केला. आणि हे जे अभ्यंकर जे आहेत त्यांच्या पश्चिम बंगालने देखील तीच पॉलिसी सुरू व्हावी, कारण इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट वाढेल, कोळसाला जर वीज कंपन्या द्यायचा असेल तर विजेची किंमत वाढेल, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी उहापोह केला आणि त्यामुळे कन्सेन्सस बिल्टअप करण्याकरता वेळ लागला. त्याच्यानंतर ते बिल्टअप कशा तऱ्हेने झालं, सरकारने पुढाकार घेऊन केलं की ह्या जेव्हा ऑप्शन होईल त्यातला बऱ्याचपैकी जो रिव्हेन्यू आहे तो ह्या सरकारांना दिला जाईल, ज्यांच्याकडे खाणी आहेत त्यांना, आणि त्याच्यावरची रॉयल्टी आहे ती त्यांना दिली जाईल. ह्यावरती एकमत झाल्यानंतर ते स्टँडिंग कमिटीला गेलं. स्टँडिंग कमिटीने त्याच्यावरती निर्णय दिला की परत तुम्ही कन्सेन्सस निर्माण करा. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2012ला MMDR जो कायदा आहे तो आता अस्तित्वात आला. कुठलाही ऍक्ट बदलताना त्याला एक काळ लागायला लागतो, डेलिब्रेशन होतं, त्याच्यावरती चर्चा होते. आज तुम्ही जर पाहायला गेलं तर डायरेक्ट ऍक्सेस कोड जे आहे ते 15 वर्ष चालू आहे, जीएसटीची चर्चा 8 वर्ष चालू आहे, तुमचं लँड ॲक्विजिशन बिल 8 वर्ष चालू आहे. त्यामुळे एवढा काळ लागणारच होता. देशाची प्रगती ज्या वेळेला असते 11वी पंचवार्षिक योजनेमध्ये जे टार्गेट होतं, मला 2 सेकंद बोलू द्या, 11वी पंचवार्षिक योजनेमध्ये टार्गेट होतं ते फुलफिल करण्याकरता कोळसाचं उत्पादन कोल इंडिया करू शकत नव्हती, हेही स्पष्ट होतं. माझं असं म्हणणं आहे की आताचा हा जो घोटाळा झालाय, तुम्ही म्हणताय मगाशी सांगितलं 57 खाणींच्या बाबतीमध्ये यांनी कॅगने रिपोर्ट दिला 1,86,000 कोटीचा झालेला आहे. त्यातल्या 56 खाणी मगाशी बागायतकरांनी देखील सांगितलं त्या अनऑपरेशनल आहेत, म्हणजे कोळसा त्यातनं निघाला नाही, म्हणजे 1,86,000 ही कुठे गेलेले नाही. दुसरी गोष्ट, ज्या 57 खाणीच्या संदर्भामध्ये बोललं जातं त्यातल्या 54 खाणी ह्या भाजप शासित प्रदेशामधल्या खाणी आहेत. त्याला रेकमेंडेशन जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंटने केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते प्रस्ताव जो स्क्रीनिंग कमिटीमध्ये गेला, त्या स्क्रीनिंग कमिटीमध्ये देखील मेंबर भाजपाचे जे शासित प्रदेश आहेत त्यातले चीफ सेक्रेटरी होते. जर ती प्रक्रिया चुकीची होती असं जर वाटलं असेल तर त्यांनी तिथे ऑब्जेक्शन नोंदवलं पाहिजे होतं, त्यांना तो अधिकार होता, ते त्यांनी नोंदवलं नाही. म्हणजे एकंदरच भाजपला स्वतःला या प्रकरणामध्ये बॅकफुटला दिसतंय. आता जर संसदेसमोर आणि जनतेसमोर ही जी प्रक्रिया घेऊन आम्ही गेलो आणि हा जो बबरा केलेला आहे तो दिसला तर लोकांच्या समोर त्यांना फेस दाखवण्याची, चेहरा दाखवण्याची अगदी काय वस्तुस्थिती आहे, संपूर्ण या संपूर्ण प्रकरणाची हिस्ट्री सांगितलेली आहे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी समजुतीची. अगदी याविषयी भाजपचं काय म्हणणं आहे हे आपण विचारणार आहोत. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण याविषयीची चर्चा सुरूच ठेवूया. झी 24 तास एक पाऊल पुढे.